नमस्कार. सह्याद्री आरोग्यवर्धनम अकोला तालुक्यातील देवठाणहून आमच्याकडे पेशंट आलेले. पूर्वी त्यांची ट्रीटमेंट आपल्याकडे इथं झालेली होती. आज काय स्थिती आहे आणि आज काय कारणासाठी ते इथं आले ते आपण त्यांनाच विचारूया. पूर्वी काय स्थिती होती, काय आजार होता आणि आज कशासाठी आले? पूर्वी मला असं होतं काय पॅरलेस झालता. पॅरलेस म्हणजे अर्ध अंगवायू. मग हे डावा हात आणि पाय कामच देत नव्हता माझा काही. मी एकदम म्हणजे घरी बसून होतो, म्हणजे तसं हिंडत होतो परंतु काम करीत नव्हतो. मंडळी काम करायची, मी आयतं खायचो. अरे बापरे, अशी गंमत होती माझी. मग मला एकानं पत्ता दिला तुमचा, तर जा म्हणे इथं. मी आलो. पहिल्या वेळेस मला 25% गुण आला, म्हणजे पहिल्या वेळेस. हा पहिल्या वेळेस. मग मी परत आलो. परत आल्यावर मला पूर्णपणे जरा त्यांच्या गोळ्या औषधं खायला मला जरा चांगलं वाटलं आणि हाताला आहे ना एकदम बॅलन्स सगळं कळायला लागलं कमाला. आणि हा पाय बी मी काम करायला लागलो. वावरं बिरवं बांधायला लागलो. भुईमुगाचे वावर बांधलं, मकाचे वावर बांधले, सगळं बांधलं. मी जे मजूर आणायचो ना कामाला ते बंद केले मी. बापरे. हा म्हणजे तिथं तुमची नुकसान वाचली. हा. आणि माझं म्हणजे हे गोळ्या औषधं खाल्ले ना एकदम मी टाकाटाक क्लिअर झालो. नाही तो हा माणूस. आजची काय परिस्थिती? आजची परिस्थिती मी काही करू शकतो, म्हणजे मला गुण आलाय. आज ट्रीटमेंटला आले का भेटायला आले? काय नाही, ट्रीटमेंटला नाही. मी 4 जोडीदार आणले, 2 जोडीदार आणले. म्हणलं चला मला गुण आलाय म्हणजे तुम्हाला गुण येणार 100%. ट्रीटमेंटसाठी नाही आले. डॉक्टर पेक्षा मी यांची गॅरंटी घेतली काही तुम्ही इथे नीट होणार आहे. आज ते ट्रीटमेंटसाठी नाही आले, त्यांना मित्रांना ते घेऊन आले, ते सोबत घेऊन आले, पण त्यांची ट्रीटमेंट नाहीये. तेव्हा मी पूर्ण वारा झाले, मला आता ट्रीटमेंटची गरज नाहीये. हा ज्यांना शंका असते की तिथं गुण येतो की नाही आणि किती दिवस येतो, तर त्यांच्यासाठी हा एक व्हिडिओ आपण मुद्दाम बनवलेला आहे की असे काही पेशंट स्वतःहून सांगतात की अरे मला तर आता पूर्ण गुण आलेला आहे, मला आता ट्रीटमेंटची गरज नाहीये, आणि ते मित्रांना पण घेऊन आले. पण आजारी असताना तुम्ही काही बाहेर दुसऱ्या डॉक्टरांना पण दाखवलं होतं का? हा. मग मी माझे गोळ्या द्यायचा आणि पूर्ण मला बधीर करून मी झोपून ठेवाय. बापरे. मग त्याच्यामुळे काम करता येत नव्हते? काम करीत नव्हतं. सांगतो ते गोळ्या खायचो. सकाळी जेवण झालं 11 वाजता जेवण झालं का गोळ्या खायचो. डॉक्टर म्हणायचे आराम करा. बिनधास्त त्या गोळ्यांनी झोपून घ्यायचो मी. आणि शाश्वत ट्रीटमेंट जर नाही झाली तर पेशंटला झोपून राहण्याशिवाय पर्याय नसतो. आणि नुसत्या गोळ्या खा आणि झोपा हे काही आयुष्य असू शकत नाही. पण इथं जेव्हा नैसर्गिक ट्रीटमेंट आणि आयुर्वेद ट्रीटमेंटने जेव्हा पेशंट अशा पद्धतीने फीडबॅक देतं तर नक्कीच ही जमेची बाजू आहे की आयुर्वेदाने बऱ्यापैकी लोकांना चांगल्या पद्धतीने गुण येतो आणि हसतमुखाने पेशंट आपल्या मित्रांना पण इथं घेऊन येतात. त्यांच्यासोबत राजस्थानचे एक पेशंट आहे, वीर बांधणारे ते कॉन्ट्रॅक्टर आहेत. तुम्हाला काय फरक जाणवतो तुम्ही सांगा. त्यांना मराठी पण येते. मला ते हात ऊपर नहीं होता था, लेकिन अभी ऊपर हो रहा है. त्यांचा शोल्डरमध्ये प्रॉब्लेम होता आणि शोल्डर त्यांचा दुखत होता. त्या शोल्डरला पण त्यांना बऱ्यापैकी दोन्ही हात वरती करा बरं आणि टाळी वाजून दाखवा. ते दोन्ही हात त्यांच्या आता वरती जात आहे. हात वरती जात नव्हता, हा त्यांना इथं अनुभव आलेला आहे. तर नक्कीच आपल्याही काही नातेवाईक आणि मित्रांना जर अशा ट्रीटमेंटची गरज असेल तर नक्कीच तुम्ही सुद्धा इथं त्यांना पाठवू शकता आणि त्यांना पण हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि नक्कीच योग्य त्या ट्रीटमेंटपर्यंत तुम्ही त्यांना पोहोचवा. सह्याद्री आरोग्यवर्धनम, गाव बोरखिंड, जिल्हा नाशिक, भगूर पांडुर्लीच्या जवळ बोरखिंड गावामध्ये. नमस्कार.